Hello friends, welcome to English to Tech by Dr. Vijay Shirsat. Friends, here in this video, we shall discuss notional concord. Friends, notional concord means agreement of verb with the subject according to idea of number rather than the actual presence of grammatical item or marker for that idea. म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीला एखादं नाम किंवा नाउन हे सिंग्युलर किंवा प्लुरल म्हणून पण वापरता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल कलेक्टिव्ह नाउन. त्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये नेमकी कोणत्या प्रकारचे अर्थ विपरीत आहे त्यानुसार त्या कलेक्टिव्ह नाउनचा तो सिंग्युलर किंवा प्लुरल सब्जेक्ट म्हणून वापर करत असतो. त्याचप्रमाणे आयदर ऑर सारखे काही वाक्य आहेत की त्या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे किंवा जे नाउन्स असतात ते दोन प्रकारचे दोन नाउन्स वापरलेले असतात, ऑरच्या आधी आणि ऑर नंतर. म्हणजे ऑर नंतर जे येणारं नाउन आहे त्यानुसार तो सब्जेक्ट ठरत असतो सिंग्युलर किंवा प्लुरल आणि त्यानुसार येणारं पुढचं क्रियापद ठरत असतं. जर का त्या ऑर नंतर येणारं नाउन हे सिंग्युलर असेल तर तो सिंग्युलर सब्जेक्ट असतो आणि म्हणून सिंग्युलर वर्ब आला पाहिजे. जर का ते नाउन प्लुरल असेल तर तो प्लुरल सब्जेक्ट ठरत असतो आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे प्लुरल असलं पाहिजे. यालाच विद्यार्थी मित्रांनो नोशनल कन्कॉर्ड असं म्हणतात. मला असं वाटतं हा टॉपिक या डेफिनेशन पेक्षा तुम्हाला उदाहरणावरून चांगल्या पद्धतीने समजेल. तर ते उदाहरणाकडे आपण डायरेक्ट वळूया नोशनल कन्कॉर्डचे. तर बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिले आहेत. पहिले एक्झाम्पल आहे द गव्हर्नमेंट हॅव ब्रोकन ऑल देअर प्रॉमिसेस आणि दुसरे एक्झाम्पल आहे द गव्हर्नमेंट हॅज ब्रोकन ऑल इट्स प्रॉमिसेस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अकॉर्डिंग टू नोशनल कन्कॉर्ड बोथ द सेंटेन्सेस आर करेक्ट. हे दोघं वाक्य करेक्ट आहेत. इंग्लिशमध्ये कलेक्टिव्ह नाउनचा वापर हा सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून पण केला जाऊ शकतो आणि प्लुरल सब्जेक्ट म्हणून सुद्धा. बोलणाऱ्या व्यक्तीला नेमकं कोणत्या अर्थाने त्या ठिकाणी त्या शब्दाचा वापर करायचा आहे त्यानुसार तो सिंग्युलर किंवा प्लुरल ठरत असतो. जर बोलणाऱ्या व्यक्तीला त्या कलेक्टिव्ह नाउनचा वापर अनेक लोक मिळून अनेक लोकांचा समूह या अर्थाने घ्यायचा असेल तर तो प्लुरल सब्जेक्ट ठरतो. परंतु ते कलेक्टिव्ह नाउन एक युनिट म्हणून त्या ठिकाणी घ्यायचं असेल, एकच युनिट म्हणून घ्यायचं असेल तर तो सिंग्युलर सब्जेक्ट ठरत असतो. मग या पहिल्या वाक्यामध्ये द गव्हर्नमेंट हॅव ब्रोकन ऑल देअर प्रॉमिसेस या पहिल्या वाक्यामध्ये गव्हर्नमेंट याचा प्लुरल सब्जेक्ट म्हणून वापर केला गेलेला आहे. कारण की बोलणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये गव्हर्नमेंट मध्ये सगळे लोक असा त्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, असा त्याच्या डोक्यामध्ये आयडिया आहे आणि म्हणून या ठिकाणी गव्हर्नमेंट हा शब्द प्लुरल सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे आणि त्यानंतर येणारे क्रियापद हॅव हे सुद्धा प्लुरल आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये गव्हर्नमेंट हे एक बॉडी एक युनिट या अर्थाने वापरलेलं आहे आणि म्हणून त्याचा या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून वापर केलेला आहे आणि त्यानंतर येणारे क्रियापद हॅज हे सिंग्युलर वापरलेलं आहे आणि म्हणून अकॉर्डिंग टू नोशनल कन्कॉर्ड बोथ द सेंटेन्सेस आर करेक्ट. द गव्हर्नमेंट हॅव ब्रोकन ऑल देअर प्रॉमिसेस. बघा गव्हर्नमेंट नंतर येणारा जे काही देअर शब्द आहे हा सुद्धा प्लुरल आहे. यस, आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट या नंतर येणारा शब्द इट हा सिंग्युलर आहे आणि म्हणून अकॉर्डिंग टू द concord of person according to notional concord both the sentences are correct. आता पुढचं वाक्य बघा the audience was enormous that is in big majority. enormous म्हणजे मोठ्या संख्येने. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑडियन्स त्या ठिकाणी खूप लोक असतील, प्रेक्षक असतील, परंतु एक संपूर्ण एक बॉडी म्हणून एक युनिट म्हणून त्याचा वापर केलेला आहे आणि म्हणून ऑडियन्स हा शब्द या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून वापर केलेला आहे आणि त्यानंतर येणारे क्रियापद वॉज हे सुद्धा सिंग्युलर आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू नोशनल कन्कॉर्ड दिस सेंटेन्स इज ऑल्सो करेक्ट. पण या ऑडियन्सचा आपण अनेक वचनी सब्जेक्ट करता म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकतो. या ठिकाणी वाक्य बघा द ऑडियन्स वर एन्जॉईंग एव्हरी मोमेंट ऑफ द शो. मग या ठिकाणी ऑडियन्स म्हणजे अनेक लोकांचा समूह, अनेक लोक या अर्थाने त्या ठिकाणी वापरलेलं आहे आणि म्हणून हा ऑडियन्स या ठिकाणी प्लुरल सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे आणि परिणामी त्यानंतर येणारे क्रियापद हे वर हे सुद्धा प्लुरल आहे आणि म्हणून अकॉर्डिंग टू
notional concord, this sentence is correct. The audience were enjoying every moment of the show. पुढचं वाक्य बघा, the police have arrested a burglar. या वाक्यामध्ये तर पोलीस म्हणजे ते पूर्ण पोलीस यंत्रणा, अनेक लोकांना मिळून ती यंत्रणा तयार होते आणि सगळे मिळून त्यांनी बर्गलर म्हणजे घरफोडी करणारा त्याला अटक केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी द पोलीस म्हणजे अनेक जण या अर्थाने वापरलेला आहे, ते संपूर्ण व्यवस्थेतील अनेक लोक या अर्थाने वापरलेला आहे आणि म्हणून हा सब्जेक्ट प्लुरल आहे आणि त्यानंतर येणारं हॅव हे क्रियापद सुद्धा प्लुरल आहे आणि म्हणून अकॉर्डिंग टू नोशनल कन्कॉर्ड दिस sentence the police have arrested a burglar is correct. In the next sentence either Monica or Renuka has made this mistake. आता बऱ्याचदा लोकांना असं वाटू शकतं की मोनिका आणि रेणुका हे दोन नाउन्स ऑरने एकत्र जोडलेले आहेत आणि म्हणून हा प्लुरल सब्जेक्ट आहे असा एक गैरसमज एक सर्वसामान्य वाचकाचा होऊ शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आयदर ऑरच्या वाक्यामध्ये जे दोन नाउन ऑरने जोडलेले असतात त्या दोघं नामांमध्ये जे शेवटी नाउन येत असतं त्यानुसार क्रियापद ठरत असतं. शेवटचं जर का प्लुरल राहिलं तर येणारे क्रियापद प्लुरल असतं, शेवटचं नाउन जर का सिंग्युलर असेल तर येणारे क्रियापद सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. या ठिकाणी रेणुका हे सिंग्युलर नाउन आहे, हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा हॅज हे सुद्धा सिंग्युलर आहे आणि म्हणून either Monica or Renuka has made this mistake. This sentence is correct according to notional concord. So in this way, my dear friends, here in this video we have discussed notional concord. This video is very important for those who want to speak correct effective English, those who want to prepare for MPSC, UPSC or any type of competitive examinations. I hope you like this video. If you like this video, don't forget to press the like button, share this video with your friends and subscribe the channel also. Thank you.